काही करायची तुमच्या मनामध्ये एक भीती असली पाहिजे. आता परवा मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये एका व्यक्तीने चाकू काढला आणि त्याला म्हणजे भीती नाही कुठल्या गोष्टीचं काय कॉन्सिक्वेन्सेसची तुम्हाला काहीच परिणाम काय. व्हिडिओ शूट केला पण त्याला थांबवायला कोण गेलं नाही. म्हणजे आय एम सॉरी पण मला आठवत नाही की मुंबईमध्ये तो म्हणाला त्याप्रमाणे माझा जन्म झाला आहे आमचा, अजय पण मुंबईचा आहे, पण मुंबईमध्ये मला आठवत नाही कधी असं झालं आहे की भांडण झालं आणि लोक नुसती बघत राहिले. त्यावेळेला लोकलमधला तो माणूस मुलगा गेला ना, ज्याचा खून झाला, निर्घृण हत्या झाली ज्याची, तो फक्त तो नाही मेला, त्याच्याबरोबर व्हिडिओ शूट करणाऱ्या माणसाची माणुसकी पण मेली, त्याच्याबरोबर त्या व्हिडिओला लाईक करणाऱ्या लोकांची पण माणुसकी मेली. असे आपल्यातले हळूहळू माणसं मरत चालली आहेत. अभिनेत्याला जे जे करता नाही येते आयुष्यामध्ये त्या सगळ्या भूमिकांच्या स्वरूपातून आम्हाला त्या साकारता येतात, प्रेक्षकांसमोर त्या रूपात येता येतं. आणि आज इतकी वर्ष ते काम करत आहेत, आज एवढे सिनेमे केले आहेत त्यांनी, आज सुपरस्टार आहेत ते मराठीमधले, हिंदीमध्ये पण ते काम करत आहेत. पण त्यांनी इतक्या म्हणजे काय म्हणतात त्याला, माझा पहिला सिनेमा असून सुद्धा कधी असं जाणवू दिलं नाही की अरे तुझा पहिला सिनेमा आहे, मी तुला सांगतो तसं कर. तर मला असं वाटतं अत्याचार सहन तो तिथपर्यंत होऊ शकतो जोवर आपण सहन करतोय. एकदा ती सीमा संपली की आपण आपल्यातली मर्दिनी बाहेर येते. नमस्कार, मी विकास, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि 3 जुलैपासून मर्दिनी हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि त्यानिमित्ताने सर्व टीम आपल्यासोबत आहे. 2026 मराठी चित्रपटाने एक मोठी अशी घोडदौड चालू आहे. या घोडदौडीमध्ये प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत की सगळे चित्रपट बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर होत आहेत. हिंदीला सुद्धा त्यांच्या स्क्रीन मराठीमुळं कमी करावे लागतात ते. अशा वेळी जेव्हा एक आपला असा वेगळ्या धाटणीचा चित्रपट घेऊन आपण येतो तेव्हा काय फिलिंग आहे? आज 4 दिवसाचा चित्रपट आलं आहे, काय मनात भावना आहेत श्रेयस? सगळ्यात आधी तर मला वाटतं मराठी इंडस्ट्रीचं अभिनंदन आणि कौतुक की तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यामध्येच ॲज अन इंडस्ट्री जो टर्नओव्हर आपण क्रॉस केला आहे तो म्हणजे खूपच एनकरेजिंग आहे. मला वाटतं फार क्वचित असं घडतं की अशा पद्धतीचा टर्नओव्हर आपण 6 महिन्यामध्ये क्रॉस करतो. त्यामुळे सिनॅरिओ खूप आशावादी आहे, खूप एनकरेजिंग आहे, खूप मोटिवेट करणार आहे. आणि जे म्हणजे वर्षभरापूर्वी जसं होतं ते कम्प्लीट पिक्चर आता पालटलं. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की काही हिंदी सिनेमांचे शोज कमी करून मराठी सिनेमांचे शोज वाढले. सो डेफिनेटली खूप बरं वाटतं आहे. या सगळ्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आमच्या सिनेमालासुद्धा प्रेक्षकांचा तसाच आशीर्वाद लाभावा, तसंच गर्दी करावी प्रेक्षकांनी आणि अर्थात ब्लॉकबस्टर व्हावा. कुठल्या प्रोड्युसरला नाही वाटणार की त्याचा सिनेमा ब्लॉकबस्टर व्हावा. सो खूप चांगलं वाटतं आहे. आणि प्रेक्षक पहिल्यापासून म्हणजे त्यांचं गणित एकदम सिम्पल आहे. तुम्ही त्यांना काहीतरी एंटरटेनिंग द्या. ओके. आणि मी जेव्हा एंटरटेनिंग म्हणतो म्हणजे मग ते थ्रिलर असेल, ॲक्शन असेल, कॉमेडी असेल, फॅमिली ड्रामा असेल, पण त्यांना खिळवून ठेवणारे 2 तासाचा एक चांगला चित्रपट द्या आणि ते नक्की येऊन ते बघणार. सो जर का आमच्या सिनेमामध्ये ती ताकद असेल तर आमच्या सिनेमालासुद्धा तेवढंच आणि तसंच प्रेम मिळेल. बरोबर. ते मॅडम काय सांगाल की निर्माती म्हणून आज तुम्हाला काय वाटतं की आज 4 दिवसाचा चित्रपट आलेला आहे आपला आणि सगळं अशा लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. एक निर्माती म्हणून काय वाटतं आज नाही चौघडेपासूनचा आत्ताचा प्रवास आणि आज 2026मध्ये हा चित्रपट येतो आहे, तर काय भावना आहे? खूप नर्वस नाही, पण ॲक्च्युली आय एम लुकिंग फॉरवर्ड की 3 जुलै आता कधी येतं आहे आणि वेन कॅन एव्हरीवन वॉच द फिल्म. वी आर ऑल व्हेरी एक्सायटेड. पिक्चर आमच्या हिशोबाने खूप गोळा तर असतोच. त्यामुळे ही भावना तुम्ही किती वर्ष काम केलं आणि किती सिनेमे केल्यानंतरसुद्धा तो पोटात गोळा असतोच की फ्रायडेला प्रेक्षकांचं काय म्हणणं असणार आहे आपण जे केलं आहे त्याला. सो तेच आहे. आणि आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की इतके पटापट दिवस गेलेत की 4 दिवसावर आता रिलीज आलं. सो लेट्स सी. या चित्रपटाच्या मर्दिनीकडे आपण येऊया. काय सांगशील की आम्ही तुला वेगवेगळ्या भूमिकेतून पाहिले. 2026 याच्यासाठी सुद्धा एक तुला पारखून पाहण्याचं वर्ष होतं. 6 सिनेमे आतापर्यंत दिलेत, पण या सिनेमाकडे एक पाहताना जेव्हा प्रेक्षक थिएटरमधून बाहेर येईल तेव्हा काय माइंडसेटनी प्रार्थना बेहरे त्यांच्या डोळ्यासमोर असेल?
मी खरं सांगू, जसं आत्ता श्रेयस सर म्हणाले तसं आत्ता मी गाडीत येतानाच सांगत होते अभिजितला की आता असं वाटतं झालं, प्लीज लवकर आता प्रेक्षकांना असं म्हणायचं आहे पटकन सिनेमा बघा आणि तुमची प्रतिक्रिया सांगा. कारण आता ना असे पोटात गोळा आला आहे खरं. जसे दिवस जवळ येतात तसं वाटतं आता काय होणार. कारण हे बघ कसं असतं ना, एका ॲक्टरला नेहमी असं वाटतं असतं की माझं बेस्ट काम मी जेव्हा करीन तेव्हा माझे प्रेक्षक त्याला कशा पद्धतीने घेतील, काय मला त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं असेल, त्यांच्या काय प्रतिक्रिया असेल. तर असं वाटतं की आजवर केलेलं करिअरमधलं काम आणि हा सिनेमा हे खूप वेगळं आहे. तर म्हणून मला असं वाटतं की आता हा सिनेमा माझे प्रेक्षक बघतील आणि ठरवतील. सो आय एम वेटिंग की कधी ते बघताय सिनेमा आणि त्यांच्या प्रतिक्रिया ॲक्च्युली मला जाणून घ्यायच्या. सो मला असं वाटतं की हा इंटरव्ह्यू आपण रिलीज नंतर करूया, तेव्हा मी तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारेन की आता तुम्हाला काय वाटतंय मर्दिनी बघून आणि तुम्ही हा सिनेमा किती एन्जॉय केला. खरं तर एक गोष्ट मी बोलेन इकडे आवर्जून की निर्माता म्हणून तर ठीक आहे, आम्ही निर्माण केलं आहे, पण तुम्हाला जर का या चौघांचंही काम बघायचं असेल, म्हणजे प्रार्थनाचं वेगळंच रूप, अभिजितचं काम, जितूचं काम आणि अजय मयेकर दिग्दर्शक म्हणून त्याचं काम, त्याचा पहिलाच सिनेमा, तर एकदा आवर्जून थिएटरला जाऊन सिनेमा बघा. ओके, म्हणजे तुम्ही डिसअपॉइंट नाही होणार हे तर गॅरंटी आहे माझी. तुम्हाला जे काही भावना घेऊन तुम्ही बाहेर याल. ओके, जसं आम्ही म्हणायचो की बच्चन साहेबांचे आपण काही खूप मोठं काय म्हणतो एक्झाम्पल देतो आहे, पण बच्चन साहेबांचे सिनेमे बघून तेव्हा असं जे अँग्री यंग मॅनचं त्यांची इमेज तयार झाली होती की तो आपल्यातला एक असं वाटायचा की हे मला रिप्रेझेंट करणारा. ओके, आणि आप मारो मारो उसको, सामना वो विलन आहे ना, गंदा आदमी है, मारना चाहिए उसको. तसं ती भावना जी आहे ना, ते प्रार्थनाचं सगळं बघितल्यानंतर तुम्ही घेऊन बाहेर यावं अशी इच्छा आहे. पण यांचं काम बघण्यासाठी नक्की आणि ते आय थिंक ट्रेलरमधनं, आणि इट्स व्हेरी वाईडली रिसिव्ड अँड व्हेरी नाईसली रिसिव्ड ऑल्सो, राईट. की आम्ही आत्ता एका इव्हेंटला गेलो होतो आपण, जेव्हा त्या तिथल्या लेडीज उठल्या, करेक्ट, आणि त्या बायका ह्या डायलॉग्स बोलायला लागले अँड इट वॉज अमेझिंग, यू नो. त्या ठिकाणी 100 करोड होणार आहे याची पावती सुद्धा श्रेयसला मिळाली आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्वांच्या आभारसुद्धा त्या ठिकाणी पाया पडून रंगमंचाच्या मानलेले आहे. अभिजित, तुझ्याकडे येईल मी. तुला देखील आर्मीमध्ये जायचं होतं, ठीक आहे. त्यानंतर ही भूमिका तुझ्यापर्यंत आली. आज आपण प्रत्येक समाजात वावरत असं आपण एक काही ऑफिसर असतात, पोलीस ऑफिसर, त्यांच्याकडे आपण बघत असतो की अरे हे काय पद्धतीने करारी काम करतात, आणि त्या पद्धतीची भूमिका जेव्हा आपल्याला साकारायला मिळते तर एक अभिनेता म्हणून किती छान वाटतं ती गोष्ट. नाही, एकतर पोलीस अधिकाऱ्यांबद्दल, आर्मी ऑफिसर्सबद्दल मला नितांत आदर आहे. आज तुम्ही जसं बरोबर अभ्यास करून आलेले आहात, तुम्हाला माहिती आहे की मी यापूर्वीच्या इंटरव्ह्यूजमध्ये ही इच्छा व्यक्त केली होती. पण एक अभिनेता म्हणून मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला आयुष्यात एखादं करिअर निवडता येतं, आणि त्याच्या अगदी उलट अभिनेत्याला जे करता नाही येते आयुष्यामध्ये, त्या सगळ्या भूमिकांच्या स्वरूपातून आम्हाला त्या साकारता येतात, प्रेक्षकांसमोर त्या रूपात येता येतं. त्यामुळे एका गणवेशधारी अधिकाऱ्याच्या रूपामध्ये एक भूमिका साकारताना मलाही खूप छान वाटलं. पण हा एक अगदी काय म्हणू पहिला भाग होता. त्याच्यानंतर त्या चित्रपटाच्या कथेचा तितकाच महत्त्वाचा भाग होणं ही जास्त आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. जसं आता श्रेयस सरांच्या बोलण्यात आलं की एक चांगला चित्रपट घेऊन आम्ही प्रेक्षकांसमोर आलो आहे, त्यामुळे त्या चांगल्या कथेचा भाग होणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं, मोर दॅन माझी वैयक्तिक इच्छा किती पूर्ण झाली आहे. पण तरीसुद्धा हे दोन्ही जर होत असेल तर तो दुग्धशर्करा योगच आहे, आणि तो या निमित्तानं पूर्ण झाला आहे. आणि प्रार्थनासारखीच मलाही धाकधूक आहे की प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल. कारण प्रत्येक वेळेला प्रेक्षकांना ट्रेलरवरून अंदाज येतोच असं नाही. 2-3 प्रकारचे प्रेक्षक असतात, ज्यांना पहिल्या आठवड्याला जाऊन चित्रपट बघायचा असतो. काही असतात जे तुमचे फॅन्स असतात म्हणून त्यांना बघायचा असतो, आणि काही असतात ते वाट बघतात, इतरांच्या प्रतिक्रिया काय आहेत याच्यावरून ठरवतात. सो या सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असेल हे बघण्यासाठी आम्ही खरंच उत्सुक आहोत सगळेच. चित्र तुमच्याकडे येईल मी. 2 वर्ष आराम केल्यानंतर, प्रत्येक भूमिकेचा अभ्यास केल्यानंतर आज 2026 जे उजाडले ते जितेंद्र जोशी यांचं उजाडलेलं आहे मी असं म्हणेन. क्रांतीज्योतीपासून आत्ता बंदरपर्यंतचा प्रवास, म्हणजे बंदर जेव्हा मी पाहिला तेव्हा बाहेर पडल्यानंतर असं वाटलं की अरे कसा हा माणूस आहे, काय याचं करतोय हा, म्हणजे राग येतो. आणि त्या पद्धतीचा एक थोडाफार राग जेव्हा मर्दिनीचं ट्रेलर पाहिला, ती तुमची जी एकमेकांविषयी जी आहे दोघं पोलीस ऑफिसरची, ती पाहताना आम्हाला ते दिसलं. तर हे सर्व प्रोसेस कशी तुम्ही एन्जॉय केली? मला एकतर
माझं सुदैव आहे, आमच्या सगळ्यांचंच मला असं वाटतं की सुदैव हे की जे आम्हाला आवडत होतं, जो आमचा छंद होता, तोच आमचा व्यवसाय झाला. त्यामुळे जी गोष्ट मनापासून करावीशी वाटत होती ते काम करता करता जे असंख्य मराठीच नव्हे तर अनेक कुठल्याही भाषेतले, कुठल्याही जातीतले, कुठलेही स्त्री पुरुष असो, अनेकांना असं वाटत असतं की आपण तिथे असायला पाहिजे. ती जागा आपण जर तिथे काम केलं तर कसं वाटेल. आम्ही पण लहानपणापासून ती स्वप्न जी काही रंगवली आज ते प्रत्यक्षात येते. मग ते करत असताना जेव्हा ही संधी मिळते की हो खरोखरच आपण तिथे आहोत, मग कष्टाला घाबरायचं नाही आणि प्रामाणिकपणा जर तुम्ही नाही सोडला तर तुम्हाला गोष्टी येत राहतात. आज नाही उद्या येतात. तुम्ही जसं म्हणालात 2 वर्ष आराम केलात, तर त्या 2 वर्षांमध्ये एकीकडे शूटिंग पण होतं आणि जेव्हा शूटिंग नव्हतं तेव्हा स्मिता पाटलांच्या सिनेमांपासून ते नसीर साहेबांच्या सिनेमापासून ते मोतीलालजी, ते दिलीप कुमार, ते बच्चन साहेब, ते बलराज साहनी साहेब, ते असं सगळं एक 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 बघत इरफान सर की काय फारुख शेख सर काय अप्लाय केलं आहे. तो अभ्यास तो सुरूच होता, वाचन सुरूच होतं. तर जेव्हा काम नसतं तेव्हा खूप काम असतं ज्याला करायचं असेल त्याला. ओके, तर तसं ते आहे. आणि जेव्हा संधी मिळत गेली, तुम्ही ज्या ज्या चित्रपटांची नावं घेतली, मी सुदैवी आहे असं म्हणेन की मला ते करता येतं आणि मला तसे दिग्दर्शक मला लाभत आहेत की जे माझ्याकडनं तसं करून घेत आहेत. मला तसे निर्माते लाभत आहेत की ज्यांना असं वाटतं की हा हे करू शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनंदन त्या सगळ्या वेगवेगळ्या दिग्दर्शकांचं आणि निर्मात्यांचं की ज्यांना मराठी प्रेक्षकांविषयी अत्यंत सकारात्मक ऊर्जा त्यांना दिसते आहे आणि म्हणून ते वेगवेगळ्या गोष्टी आणत आहेत. आणि अभिनंदन मराठी प्रेक्षकांचं सुद्धा आणि आभारसुद्धा की त्यांनासुद्धा हे कळते आता बाबा बदलत चालला हा आपला मराठी चित्रपट, आता आपण जायला पाहिजे. तर जिथे वर्षातनं एखादा सिनेमा चालताना मारामार होती, तिथे जानेवारीपासून जसं श्रेयसनी सांगितलं की जानेवारीपासून सुरूच आहे. ते किती अभिनंदनीय आहे. तुमचासुद्धा हुरूप जेव्हा तुम्ही विचारताय प्रश्न, तुमचासुद्धा आनंद तो झळकतो आहे. तर हे जे आहे की एक सिनेमा एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा जर चालला तर किती लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद होतो. फार त्या पोस्टर छापणाऱ्या माणसापासून ते तुम्हाला इथपर्यंत घेऊन येणाऱ्या वाहन चालकापर्यंत किती लोकांना काम मिळतं. बरोबर. तर मुद्दा असा आहे की मी नशीबवान आहे की मला हे कामं मिळत आहेत. आणि मर्दिनी करत असताना काय कुठल्या पद्धतीने एन्जॉय केलं असं तुम्ही विचारलं. एक तर मित्राचा सिनेमा आहे, मित्र आणि मैत्रीण दोघे निर्माते आहेत. त्यात पुन्हा जो अनेक वर्ष इतक्या दैनंदिन मालिकांमधनं ज्यांनी लोकांना रिझवत ठेवलं आहे आणि मोठमोठ्या उत्तम मालिका दिल्या, त्याचा पहिला चित्रपट आहे. काम करत असताना जरी आई तारी तिला कोण मारीशी मर्दिनी आमची स्त्रीवादी भूमिका असली आणि प्रमुख भूमिका स्त्रीची असली तरी सुद्धा कोणीतरी राक्षस पण पाहिजे, कोणीतरी मदत करणारा पण पाहिजे. तर तुम्हाला जो माझ्याबद्दल राग तयार झालेला आहे तर तो राग अधिक कुठल्या पद्धतीने खुलवता येईल, अधिक काय त्याच्यामध्ये मजा करता येईल ह्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, मी आणि अभिनव. म्हणजे अभिनव त्याच मला साथ दिलेली आहे बरं का. तर ती मजा केली ते काम करत असताना. आता सगळेच म्हणतात आम्ही खूप मजा केली. तर नेमकी कुठली मजा केली तर आमच्या लेखकाने जे लिहिलं, दिग्दर्शकाला जसं अपेक्षित होतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न मला असं वाटतं की बऱ्यापैकी आला आहे समोर. कारण ज्यांचा संबंधच नाही सिनेमाशी या अशी जेव्हा माणसं बघतात किंवा जे एडिटर आहेत ज्यांनी 1000 वेळा तरी सिनेमा बघितलेला असतो एडिटिंग करत असताना, संकलन करत असताना, ते असंख्य तुकडे एकत्र जोडतात, त्या लोकांनाही जेव्हा वाटतं ना, किंवा माझा निर्माता जो माझा मित्र आहे पण तरी तो माझा निर्माता आहे, मी विसरून चालणार आहे, तो म्हणतो ना असं बघताना ना असं वाटलं ना तुला ना असं, मी म्हटलं वा. म्हणजे त्यांना ज्यांना स्वतः काम केलं तो वेगळ्या पद्धतीने बघतो तर मला असं वाटतं हां, मग ती खरी पावती असते. कारण आपण आपल्याशी नाही खोटं बोलू शकत. तर हे जे काही आहे हे सगळं घडवून यांनी आणलं, पण ज्यांच्या चमकदार डोक्यातनं ती कल्पना आली आणि त्यांनी मला निवडलं ते आमचे अजयजी मयेकर. तर हे त्यांचं आहे, बाळ त्यांचं आहे. आम्ही
बाकी आत्याबाई कानात नाव घालून आता त्यांच्याकडेच येणार आहे. सर आज असं काय सांगाल, 22-23 मालिका तुम्ही दिलेल्या आहेत, प्रत्येक घराघराची दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजनच्या माध्यमातून घरातल्या प्रत्येक महिलेची बारीक नस तुम्ही ओळखलेली आहे या 22च्या मालिकेतून. आणि जेव्हा हे छोटी जर जेव्हा मोठ्या मोठ्या स्केलवर जेव्हा आपण पाहतो आणि अशा प्रोजेक्टला श्रेयस सरांसारखा एक खमका निर्माता जेव्हा साथ देतो, तर एक दिग्दर्शक म्हणून काय फिलिंग असतं अशा वेळेस? हे संधी मिळणं खूप महत्त्वाचं आहे, कळलं. आणि तो माणूस उभारायला आणि ही गोष्ट सांगितल्यानंतर पहिल्या लाईनपासून ते आत्तापर्यंत रिलीजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी सगळ्याच बाजू सांभाळल्या, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एका नवीन ज्याची पहिलीच फिल्म आहे अशा माणसाच्या मागे उभं राहणं, त्याला सगळ्याच गोष्टी समजावून सांगणं. आणि आज इतकी वर्ष ते काम करत आहेत, आज एवढे सिनेमे केले आहेत त्यांनी, आज सुपरस्टार आहेत ते मराठीमधले, हिंदीमध्ये पण ते काम करत आहेत. पण त्यांनी इतक्या म्हणजे काय म्हणतात त्याला, माझा पहिला सिनेमा असून सुद्धा कधी असं जाणवू दिलं नाही की अरे तुझा पहिला सिनेमा आहे, मी तुला सांगतो तसं कर. इवन आमची सगळी टीम, ही जर टीम माझ्याबरोबर उभी राहिली नसती तर हे असं घडणं हे खूपच डिफिकल्ट आहे. जिथूनही इतकी वर्ष काम केलेलं आहे, अभिजितनी पण सिनेमे केले आणि सगळ्यांनी सिनेमे केले. माझा पहिला सिनेमा, माझं पहिलं बेबी, मला अजून म्हणजे रात्री झोप लागत नाही एवढी धडधड कळलं. आता आम्ही त्या विषयाला जाऊन आलो तर सर मला विचारते की काय काय एवढं मागतोयस तू. तर नाही, चित्रपट सर्वांपर्यंत पोचावा, सगळ्यांनी बघावा. कारण जसं आता तुम्ही म्हणाला तसं की टेलिव्हिजन करताना बायकांना काय हवं किंवा एका स्त्रीला काय हवं, जी साधी स्त्री असते घरामध्ये एखादं किचनमध्ये काम करत असते आणि टी व्हीवरचा आमचा एपिसोड बघून अरे काय झालं म्हणून ती वाकून बघत असते, त्या स्त्रीला काय हवं बघायला. तिथून ते सगळं सुरू झालं की त्या स्त्रीला बघायला काय हवं. आणि ती स्त्री जेव्हा काय म्हणतात सर म्हणाले तसं की बच्चन साहेबांना बघून मोठे झालो आहे आणि आम्ही की सहनशक्ती संपल्यानंतर काय होतं, तर ती स्त्री उभी करावी असं मला वाटलं होतं. त्या मध्यमवर्गीय समाजाला त्याचं ती प्रतिनिधित्व करेल अशी स्त्री उभी करावी असं मला वाटत होतं. आणि ती मग गोष्ट बांधायला घेतली आणि हळूहळू त्या गोष्टीला मूळ स्वरूप आलं. आणि त्याचे मूर्तिकार खरं तर श्रेयस सर आहेत, ते मोठेपणा कधीच घेत नाही. पण मी सांगतो तर काय सांगू, मी 10वीच्या पेपरला बोर्डाला बसलो आणि किती पर्सेंटेज मिळणार तसं फिलिंग आहे. झोप लागत नाही आहे, काय होतं आहे कळत नाही आहे, 3 तारखेला कळेल. तर खरं तर हा प्रश्न सगळ्यांसाठी आहे की आज आपण पुण्यामध्ये बसलेलो आहोत, बरोबर. आज क्राईम रिपोर्टचा एक रिपोर्ट आला 2026 साली यावर्षीच, की पुण्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार हे जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे पुणे जास्त अग्रेसिव्ह आहे असं म्हणतो आपण. पण पुणे एकेकाळी सांस्कृतिक वारसा जपणारी सांस्कृतिक सिटी होती. पण अशा पद्धतीने आज कालचं प्रकरण जे आहे लोहगडचं, ते पण आपण पाहिलं, ते पण सध्या चर्चेत आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा पुण्यासाठी सांस्कृतिक सिटी, जेव्हा क्राईम सिटी व्हायला लागते, तेव्हा एक माणूस म्हणून आपण, तुम्ही जर पुण्यामध्ये वावरलात किंवा राहताय, तर एक माणूस म्हणून काय मनात तुटतं की काय पाहतोय आपण हे समोर? मी पुण्यात जन्माला आलो, पुण्यात लहानाचा मोठा झालो. त्या शहराला जो त्याचा वारसा असतो, त्या ज्या जागा असतात, त्या जागा तोपर्यंत त्या सजीव नाही होऊ शकत जोपर्यंत तिथली माणसं नसतात ना. पुण्यामुळे घडलं, त्यातल्या माणसांमुळे घडलं. आता फक्त पुणंच कशाला, तुम्ही जर सगळीकडे पाहिलं तर माणसं बदलत चालली आहेत, माणसांचे विचार बदलत चालले आहेत. तर मला एवढंच वाटतं की प्रशासन किंवा जे कोणी कायद्याच्या चौकटीत बसून काम करणारी लोकं आहेत, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ज्यांच्या हातामध्ये अधिकार आहेत, ते सुद्धा पाहतातच येते. तर यावर एक कडक उपाययोजना व्हायला हवी. मग ते फक्त पुणे किंवा मुंबई किंवा मी कुठल्या जागेविषयी बोलत नाही आहे. कारण कसं आहे बघा, आज पुणे म्हणजे काय, पुण्यात जन्माला आलेला माणूसच पुण्यात आहे का? नाही. मी पुण्यात जन्माला आलो पण मी आता मुंबईत राहतो. आणि नाशिकमध्ये लहानाचा मोठा झाला पण तो आता मुंबईमध्ये राहतो. श्रेयस मुंबईमध्येच जन्माला आला. मुंबईमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी माणसं होत आणि चांगलं वाईट. जसं मला असं वाटतं की आता ज्यांच्या हातामध्ये ते अधिकार आहेत, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यांच्या आतली मर्दिनी जागृत व्हायला पाहिजे की बाबा चला आता उठा. आता आपल्या घरातल्या स्त्रीवर किंवा आपल्या शेजारपाजारातल्या स्त्रीवर जेव्हा अन्याय होईल त्यासाठी थांबून न राहता
या सगळ्या आपल्याच माय भगिनी आहेत, यांच्यासाठी विचार करूयात, ते कायदे कडक करूयात, याच्याकडे जाऊया. शिवाय हे का घडतं आहे, याचं कारण काय आहे, कुठल्या प्रकारचं दमन आहे ते, त्याच्याकडे कदाचित पाहता येईल. मी त्यातला तज्ज्ञ नाही, परंतु मला जेव्हा कधी एखादी अशी घटना घडते तेव्हा मला याच्याविषयी प्रचंड आधी विषाद वाटतो, त्रास होतो, राग येतो. मला समजत नाही, हतबल वाटतं मला की काय केलं पाहिजे. पण मग आमच्या हातात इतकीच गोष्ट आहे की बाबा आमच्या समोर जर ते घडत असेल तर मग जीव गेला तरी बेहत्तर त्याच्यामध्ये पडणं हे एक आहे, किंवा जे येतं आहे त्या कलेच्या माध्यमातून ते पोचवणं ती एक गोष्ट आहे, जी की आम्ही सगळे मिळून ते करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दैनंदिन आयुष्य जगत असताना माझ्यासमोर जे कोणी आहेत, मग ती स्त्री असेल, तो पुरुष असेल, लहान मुलं असेल, म्हातारा कोतारा माणूस असेल, त्याला समान दर्जाची वागणूक देण्याचा प्रयत्न करणे. अभिजित खांडकेकर जितका चांगला वागतो तेवढं मी पण वागण्याचा प्रयत्न करणे. बाजूला श्रेयस जसा इतरांशी, आपल्या मुलीशी, आपल्या बायकोशी जसं वागण्याचा प्रयत्न करतो आहे, मी पण तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणे. कारण आमच्यातले हे दोन असे पुरुष आहेत आमच्या ग्रुपमध्ये, हाही आहे, पण हे दोघं असे आहेत ना की खूपच जास्त चांगलं वागतात. तर मग मला असं वाटतं की प्रेशर येते की बरं आपण पण तेवढं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण मला त्रास होतो, आम्हाला सगळ्यांनाच त्रास होतो, आम्ही त्याच्याविषयी बोलत पण असतो, पण आम्ही हे करू शकतो, हे आम्ही करतो आहे. बाकी ज्यांच्या हातात जे जे काही शक्य आहे त्यांनी ते करावं, नाही का. पण एक महिला म्हणून तुम्ही दोघी काय सांगाल याच्यावर? ह्या सिनेमात जसं आपण म्हणतो ना मर्दिनी आहे, तर कुठेतरी ती मर्दिनी दिसली आहे, त्याच्या मागे एक महिषासूर पण आहे. सो मला असं वाटतं जसं प्रत्येक युगात महिषासूर जन्माला येतोच, एक मनुष्याचा, फक्त त्याचा आता रूप बदललं आहे, आता तो मनुष्याच्या रूपात येतो. मग तो महिषासूर अगेन ही एक वृत्ती आहे, तसंच मर्दिनी ही एक वृत्ती आहे. आता आपल्याला ठरवायचं आहे आपल्यातला महिषासुराची वृत्ती आपण मोठी करायची का मर्दिनीची वृत्ती मोठी करायची. तर मला असं वाटतं की जे तुम्ही म्हणाला पुण्यातले जे किस्से झाले, तर त्याच्यात स्त्रियांवर अत्याचार होणारे किस्से पण झालेत, आणि जो लोहगडचा किस्सा म्हणाला त्याच्या स्त्रीने अत्याचार केलेला किस्सा पण झाला आहे. सो तेव्हा ती वृत्ती आहे, महिषासूर वृत्ती, ती तुमच्यात आहे. तर ती जर वृत्ती तुमच्यात बाहेर आली तर मर्दिनीची वृत्ती पण आली पाहिजे, आणि मर्दिनी थ्रू म्हणजे सगळ्यांनी त्याच्या अगेन्स्ट उभं राहिलं पाहिजे, जे या सिनेमात पण दाखवलं. तर मला असं वाटतं अत्याचार सहन तो तिथपर्यंत होऊ शकतो जोवर आपण सहन करतो आहे. एकदा ती सीमा संपली की आपण आपल्यातली मर्दिनी बाहेर येते, तर मला असं वाटतं की तरच तो अत्याचार कमी होईल. तर प्रत्येक स्त्रीमधली ती मर्दिनी बाहेर आली पाहिजे त्यावेळेला जेव्हा तिच्यावर तो अत्याचार होतो. झालं आता, म्हणजे कधी कितपत सहन करणार. सो सहनशक्ती संपली की ती मर्दिनी बाहेर येईल आणि तिच्यावरचा अत्याचार ती दूर करेल नक्कीच. आणि ना भीती असली पाहिजे ना, काही करायची तुमच्या मनामध्ये एक भीती असली पाहिजे. आता परवा मुंबईमध्ये लोकल ट्रेनमध्ये एका व्यक्तीने चाकू काढला आणि त्याला म्हणजे भीती नाही कुठल्या गोष्टीचं, काय कॉन्सिक्वेन्सेसची तुम्हाला काहीच परिणाम, काय व्हिडिओ शूट केलं पण त्याला थांबवायला कोण गेलं नाही. म्हणजे आय एम सॉरी, पण मला आठवत नाही की मुंबईमध्ये तो म्हणाला त्याप्रमाणे माझा जन्म झाला आहे, आमचा अजय पण मुंबईचा आहे, पण मुंबईमध्ये मला आठवत नाही कधी असं झालं आहे की भांडण झालं आणि लोक नुसती बघत राहिली. की भांडण झालं तर ते आधी जाणून अरे नाही बाजूला बाजूला काय झालं म्हणून ते सॉर्ट आऊट करायचा प्रयत्न करतात पुढे ते वाढण्याच्या आधी. पण एक माणूस चाकू काढून समोरच्याला खुपसतोय आणि लोक व्हिडिओ शूट करतात, याच्यापेक्षा दुर्दैवी अजून घटना असू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला स्वतःला आज शक्तिशाली केलंच पाहिजे, कारण हे महिषासूर वेगवेगळ्या रूपात आहेतच हे राक्षस. मग त्यांना भीती जर का बाकी कशाची नसेल ना, तर तुमची असलीच पाहिजे, आणि तेच या सिनेमातनं दाखवायचा प्रयत्न आहे. त्यावेळेला लोकलमधला तो माणूस मुलगा गेला ना, ज्याचा खून झाला, निर्घृण हत्या झाली ज्याची, तो फक्त तो नाही मेला, त्याच्याबरोबर व्हिडिओ शूट करणाऱ्या माणसाची माणुसकी पण मेली, त्याच्याबरोबर त्या व्हिडिओला लाईक करणाऱ्या लोकांची पण माणुसकी मेली. असे आपल्यातले हळूहळू माणसं मरत चालली आहेत, माणुसकी मरत चालली आपल्यातली. श्रेयस अगदी योग्य म्हणाला, मुंबई अशी जागा आहे, मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले होते साहेब, पुढच्या 1.5-2 तासामध्ये सगळ्या ब्लड बँक फुल झाल्या होत्या, लोक स्वतःहून गेली ब्लड द्यायला.
ब्लड बँका फुल झाल्या. ब्लड बँकवाले म्हणाले आता बस, आता ब्लड नको. कारण लोकांना माहिती होतं आता रक्त लागणार आहे. ही मुंबई आहे. पण ती मुंबई मग ती बदलत चालली म्हणजे कोणतं, म्हणजे माणसं बदलत चालली. आत्तासुद्धा आपण जेव्हा म्हणतो की पुणे क्राईम सिटी आहे, आपल्याला ते एक शीर्षक मिळतं. त्याच्यातनं कदाचित श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी, अभिजित, प्रार्थना हे बोलतील, त्याचे रील्स बनतील, कदाचित त्या रील्सला आणखी लाईक मिळतील, कदाचित आपण नेमकं कशाच्या मागे आहोत, आपण नेमकं काय आपल्याला हवं आहे, नेमकं आपल्याला मनोरंजन म्हणजे काय वाटतं आहे ते स्क्रोल करत असताना. का थांबावं असं वाटतं, का एक माणूस मरतोय त्याला शूट का करावं असं वाटतं. सिनेमे आहेत की सिनेमात दाखवतात की, मग कुठपर्यंत ते मनोरंजनाची व्याख्या कुठपर्यंत पोचली आहे साहेब, लक्षात घ्या तुम्ही. तिथे जावं लागेल, त्या गोष्टीशी जावं लागेल. आपण त्यातल्या आपण त्यातली तज्ज्ञ नाही आहोत. नाही मला मी तज्ज्ञ नाही, पण मला हे नक्की वाटतंय, हे नक्की मला वाटतंय जे श्रेयस बोलला ते राईटली सेड की नाही, मुंबई अशी नव्हती, मुंबई पण अजूनही काही लोक आहेत. मुद्दा असा आहे की आपण पटकन जज नको करायला. काय विद्येचं माहेरघर व्हायला पुण्याला इतकी वर्ष लागली की नाही, त्याला पटकन क्राईम सिटी नको म्हणायला आत्ता आपण, है ना. आत्ताची ही सिच्युएशन, ही फेज जाईल, हे पण जाईल. आपण सकारात्मकच विचार करायचा आणि तो केल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही तेच म्हणतोय. हां, आम्ही सकारात्मक विचार करणार, आम्ही सकारात्मक पद्धतीनंच बघणार. आमच्या डोळ्यासमोर काही घडत असेल आम्ही थांबू, आपणही थांबू. आम्ही वेगळे नाही, तुम्ही वेगळे नाही, हे बघणारे वेगळे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे हा सिनेमा जसा आमचा आहे तसा तुमचा आहे, यांचा आहे, यातनं आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न केला. जाता जाता प्रार्थना, काय आव्हान करशील चित्रपट पाहण्याबद्दल? प्रार्थनाची प्रार्थना आहे सिनेमागृहातच जाऊन सिनेमा बघा. कारण आम्ही इतकी मेहनत करतो, इतकं कष्ट करून जेव्हा सिनेमा तुमच्यापर्यंत पोचवतो, तेव्हा तुम्ही तो मोबाईलवर का मग टी व्ही स्क्रीनवर यायची वाट बघतात तर तसं करू नका. सिनेमा हा थिएटरमध्ये एन्जॉय करायची गोष्ट आहे आणि खरंच आम्ही बनवताना तेवढीच मेहनत केली आणि तशाच पद्धतीने बनवला आहे. सो त्यामुळे हीच रिक्वेस्ट आहे, हीच प्रार्थना आहे की सिनेमा गृहात जाऊन हा सिनेमा बघा. मर्दिनी 3 जुलैपासून रिलीज होतो.